या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स। चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल। आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी, अप्रोच रोड, वरुड। अमरावती टुडे न्यूजच्या बातमीची दखल वरुड पोलीस स्टेशनने घेतलेली आहे। आपण मागील 2 बातम्यांमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळी वरुड शहरातील शाळा सुटत असतात, म्हणजे सायंकाळी 5 वाजता, त्यावेळी वरुड शहरातील पांडुर्णा चौक परिसरात विद्यार्थ्यांचा अपघात होऊ शकतो आणि या बातमीची दखल वरुड पोलीस स्टेशनने घेतलेली आहे। आणि थेट आता वरुड शहरातील पांडुर्णा चौक परिसरात आपण बघू शकतो ट्रॅफिक पोलीस कर्मचारी जे आहे ते तैनात झालेले आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि नियमांचं पालन करून या ठिकाणी आता वाहतूक जे आहे ते सुरू आहे। आपण बघू शकतो याच वेळी या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी राहत होती। जे विद्यार्थी शाळा संपल्यानंतर आपल्या घराकडे परत जात होते तेव्हा त्यांच्या अपघात होण्याची शक्यता होती। मात्र आता कुठेतरी वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी अमरावती टुडे न्यूजच्या बातमीची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून वरुड शहरातील पांडुर्णा चौक परिसरात जे आहे ते ट्रॅफिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहे आणि अतिशय नियमानुसार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आता वाहतूक सुरू आहे। मागील 2 बातम्यांमध्ये आपण सांगितलेलं होतं की वरुड शहरातील पांडुर्णा चौक परिसरात सायंकाळच्या वेळी ट्रॅफिक पोलीस कर्मचारी असणे आवश्यक आहे आणि त्या बातमीची दखल जी आहे ते वरुड पोलीस स्टेशनने अखेर घेतली। ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे आणि बघू शकतो आता आपण की थेट वरुड शहरातील पांडुर्णा चौक परिसरात जे आहे ते ट्रॅफिक पोलीस कर्मचारी तैनात झालेले आहे आणि अतिशय नियमांचं पालन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाहतूक सुरू आहे। विद्यार्थी रस्ता क्रॉस करत असताना आता कुठेतरी सेफ आपण म्हणू शकतो, सुरक्षित आहे आणि कुठेतरी वरुड पोलीस स्टेशनचं कौतुकच या करावं लागेल की अमरावती टुडे न्यूजच्या बातमीची दखल घेऊन थेट त्यांनी विद्यार्थ्यांसाठी हे पाऊल उचललेलं आहे आणि अशीच जी आहे ही परंपरा कायम असणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नेहमी सायंकाळच्या वेळी 5 वाजता या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात असणे आवश्यक आहे। आता तरी मात्र सध्या या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो अपघात होण्याची जी शक्यता होती ती कमी झालेली आहे आणि थेट जे आहे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात झालेले आहे आणि अतिशय नियमांचं पालन करून या ठिकाणी सध्या वाहतूक सुरू आहे आणि जे मागील काही दिवसांमध्ये या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आपल्याला दिसायची ते मात्र आता कुठेतरी दृश्य बदललेलं आपल्याला दिसतंय। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।